बरं, सराव संच 1.1 मध्ये पहिलं गणित काय दिले? समनैसर्गिक संख्यांचा संच. आपण त्याला काय नाव दिलं? n. मग n या संचाचे x हे घटक आहेत. x हा असा आहे की x हे समसंख्यांचा संच आहे. हा काय झाला तुमचा प्रश्न झाला. ठीक आहे, त्याचं उत्तर काय आहे? n बरोबर समसंख्या कोणत्या आहेत? 2 4 6 8 10 पुढं अनंतापर्यंत. त्यामुळे नंबर ऑफ n लिहू शकतो का आपण आता इथं? नाही. खाली जरी लिहायचं विचारलं तरी काय अनंत संख्या मोजता येतात का? नाही. म्हणून यांचा संच काय होईल? 2 4 6 8. लक्षात आलं? लिहून बघा, सराव संच 1.1 मधलं पहिल्यातलं दुसरं गणित. काय आहे दुसरं गणित? त्याला आपण बी हा संच नाव देऊ. बी या संचाचे असे घटक आहेत एक्स. तर एक्स कसे आहेत? 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच. ठीक आहे, आता 1 ते 50 मधल्या मूळ संख्या तुम्ही सांगा, मग आपण खाली लिहून घेऊ आणि त्यातनं वरती उत्तर काढू द्यायचं. ठीक आहे, आता सांगा. 2 हां 5 हां 7 हां 11 हां 13 हां 17 हां 19 हां 23 हां 29 हां 31 31 हां 37 हां 41 हां 43 हां 47. 47. ठीक आहे, आता ह्याच काय आहे? 1 ते 50 मधल्या मूळ संख्या आहेत. ह्याच्यातल्या फक्त आपल्याला काय घ्यायच्यात? वरती समसंख्या घ्यायच्यात. मग आपण बी चं उत्तर घेऊ. 2 3 नीट 13 पण नाही, 17 नाही, 19 नाही, 23 नाही, 29 नाही, 33 पण नाही, 37 नाही, 41 नाही, 43 नाही, 47 पण नाही. बरोबर ना? या सर्व संख्या मूळ नाही, मूळ आहेत परंतु सम नाही. फक्त यातली एकच संख्या कोणती? 2. ही काय आहे? सम मूळ संख्या. किती ते किती मधील? 1 ते 50 मध्ये. 1 ते 50. ठीक आहे, लिहून घे. सराव संच 1.1 मधलं तिसरं गणित. पहिल्या प्रश्नातलं काय संच दिलाय? संच लिहा यादी पद्धतीने. सी या संचाचे घटक असे लिहा किंवा सी या संचाचे घटक काय? एक्स. आणि एक्स काय संख्या आहे? सर्व ऋण पूर्णांक संच. मग सांगा सी चे घटक काय होतील? -1 -2 -3 -4 -5 -7 -7 -8 -9 -10 अनंतपर्यंत. ओके, काय अडचण कोण नाही? हे समजलं? 1.2 मधलं दुसरा प्रश्न. काय दुसरा प्रश्न? की दुसरा प्रश्न सांगायचा प्रश्न. हा, चिन्हात दिलेल्यांचं वाचन करा. बरोबर ना? शब्दातल्या बघा. 4/3 ही क्यू या संचाचे घटक आहेत. काय वाक्य लिहायचं? 4/3 ही क्यू या संचाचे घटक आहेत. नंतर -2 हे n या संचाचे घटक नाही. हे शब्दात वाक्यात लिहायचं. काय काय? -2 ही n संख्येचे घटक नाही. ओके. नंतर तिसरा त्यातला अंक काय? p बरोबर महिरपी कंसात p या संचाचे घटक असे आहेत की p ही काय आहे? विषम संख्या आहे. लक्षात आलं काही? काय लिहायचं? p या संचाचे घटक काय आहेत? p या संचाचे घटक काय? p. आणि p कसा आहे? p ही एक विषम संख्या आहे. लिहायला जमलं काही? ठीक आहे, आता तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा आहे का?
प्रश्न तिसरा, कोणतेही दोन संच लिहा. कुठल्या पद्धतीनं? गुणधर्म पद्धतीनं आणि यादी पद्धतीनं. आपण पहिला त्यातला प्रश्न कुठला घेऊ? रवींद्र. या शब्दातील अक्षरांचा संच. काय येणार? आपण त्याला नाव देऊ आरच नाव देऊ. संचाला नाव देऊ ना आर. त्यातली यादी पद्धत ही झाला प्रश्न. रवींद्र, या शब्दातील अक्षरांचा संच. ठीक आहे. ह्यातली अक्षर सांगा पहिल्यापासून. R A B I N D A. ए इथं लिहिलाय, बी झाला, आर पहिल्यांदा लिहिलाय. मग आर आणि ए येईल का परत? नाही. झाला. संच पद्धतीनं आणि गुणधर्म पद्धतीनं लिहिला आपण. तर दुसरा संच, त्याला नाव काय देऊ आपण? डब्ल्यू. डब्ल्यू बरोबर काय? सूर्यमालेतील ग्रह. सूर्यमालेतील ग्रह चा संच. संच सांगा. एक 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 संच सांगा. सूर्यमालेतील रे, सूर्य नाही येणार. पहिल्यापासून संच. ग्रह सांगा. बुध, शुक्र, पृथ्वी, शुक्र थांबा. शुक्र, नंतर ना पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. ठीक आहे. बरोबर आहे का? झाले का? दोन संच, यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. ठीक आहे. त्याच्यामध्ये का दोन संच? तुम्हाला काय अडचण? 1.1 मधला कितवा प्रश्न चालला आपला? चौथा. चौथ्या प्रश्नात पहिला प्रश्न काय? भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, म्हणजे मराठी महिने. बरोबर का नाही? त्याला नाव काय देऊ आपण? काय नाव दिले? बर ठीक आहे. ए संच. ठीक आहे. काय नाव आहे सांगा? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. बघा बरोबर झाले का? 12. हा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झाले का? 12 मराठी महिने 12. आता कंप्लेंट या शब्दातला शब्दसमूह 2. आपण त्याला काय नाव देऊ? बी नाव देऊ. संच. हा सांगा. त्यातले कुठले कुठले शब्द आहेत? सी, COM, P, हा LE, COMPLE, M पर्यंत बोलतोय ना. N, हा T. एवढेच शब्द आहेत. बाकीचे रिपीट होतात. रिपीट द्यायचे नाही. बर. मानवाच्या तिसरा प्रश्न, मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. सी संच नाव देऊ त्याला आपण. काय ज्ञानेंद्रिय कुठले कुठले? कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. 5 ज्ञानेंद्रिय. बघा मग 5 झाले का? 1 2 3 4 5 झाले का संच? नंतर ना चौथा प्रश्न काय? 1 मधलं त्याला आपण डी नाव देऊ. हा आता एक संच, एक मूळ संख्या आहे का? नाही. मग 2
3 3 5 5 7 11 11 13 17 19 13 नंतर 17 ना 17 19 19. ओके, या काय झाल्या मूळ संख्यांचा संच कितीपर्यंतच्या 20 1 ते 20 मध्ये. नंतर पाचवा प्रश्न, भारतीय काय जगातील पृथ्वीवरील खंडांचा संच. पहिला आशिया, दुसरा कुठला आफ्रिका आफ्रिका, नंतर युरोप, हा ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका, नंतर ना दक्षिण अमेरिका अमेरिका, नंतर ना कुठला उत्तर अमेरिका. ओके, झाले का सगळे प्रश्न? प्रश्न आले सगळे? चला 1.1 मधला पाचवा प्रश्न. 1.1 मधला पाचवा प्रश्न. हा, ए संच काय दिला? ए संच 1 4 9 16 25 36 49 64 81 100. हे काय आहेत? सगळे वर्ग. हे काय आहेत? वर्ग. म्हणजे ए या संचातील घटक आपण असं मानू की एक्स आहेत. काय आहेत? एक्स आहेत. आणि एक्स काय आहेत? हे एक्स हे कोणाचे घटक आहेत? वर्ग. आणि नैसर्गिक संख्येचे ना. हो. हा, आणि एन किंवा एक्स बरोबर काय आहे? वर्ग आहे. बरोबर का? एक्स काय आहेत? वर्ग आहेत सगळे. कुठपर्यंत? एक्स हे वर्ग आहेत, पण कोणाचे? नैसर्गिक संख्येचे घटक. अजून दुसरं काय लिहिलंय? किती पर्यंत वर्ग दिले रे? 10 पर्यंत. 10 पर्यंत. म्हणजे एक्स किंवा आपण एन मानू त्याला. एन मानू. एन काय दिलेले? वर्ग दिलेले. अजून काय दिलेले? एन बरोबर कुणापर्यंतचे आहेत वर्ग? ते 10 पर्यंतचे वर्ग आहेत का? मग आपण हा पहिला संच कुठल्या पद्धतीने लिहिला? कुठपर्यंत लिहिला? गुणधर्म पद्धतीने लिहिला ना. हा, दुसरा संच बी संच काय दिलाय रे? 6 12 18 24 30 36 42 48. म्हणजे हे कितीच्या पटीतली संख्या आहे? 6च्या पटीतली संख्या आहे. मग बी या संचाचे घटक काय आहेत आपण मानू? एक्स. आणि एक्स काय आहेत? एक्स काय आहे? एक्स बरोबर 6n. 6n म्हणजे काय? 6च्या पटीत. 6च्या पटीतले संख्या आहे. आणि त्या संख्या किती तरी n बरोबर 9 पेक्षा लहान आहेत ना. 9 पेक्षा लहान आहेत. बघा चिन्हाने दर्शवलं आपण. 9 पेक्षा लहान आहेत. ठीक आहे का? हा झाला बी संच. नंतर पुढचा संच कुठला आहे? सी या संचाचे घटक आपण काय मानू? एक्स. एक्स काय आहे? या शब्दाचे अक्षर ना. अक्षरे आहेत. बरोबर का? स्माइल या शब्दातील अक्षरे आहेत. नंतर ना पुढचा डी संच काय दिलाय? आठवड्याचे वार. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग आपण काय म्हणू? एक्स. डी चे संच कोण आहेत? घटक कोण आहेत? एक्स. एक्स काय आहेत? एक्स हे आठवड्याचे तुम्ही लिहा. आठवड्याचे वार आहेत. नंतर पुढचा घटक कुठला? एक्स. एक्स संच दिला ना. मग आता एक्स काय म्हणजे आपण काय घेऊ? वाय घेऊ. एक्स चे घटक कोण आहेत? वाय. वाय काय आहे? वाय ए इट. EAT. इट या शब्दाचे अक्षरे आहेत. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्याच्या? काय अडचण?